नमस्कार मराठी मंडळी, आपल्या मराठी माणसांच्या मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येत्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे। विविध सर्वे समोर येत आहे। काही सर्वेमध्ये युतीला जास्त जागा दाखवल्या जात आहेत, तर काही सर्वेमध्ये आघाडीला जास्त जागा दाखवल्या जात आहेत। मात्र आता भाजपचा एक अंतर्गत सर्वे समोर आलेला आहे आणि या सर्वेमुळे भाजपची अर्थात देवेंद्र फडणवीस यांची त्यासोबतच अजितदादा पवार यांची आणि एकनाथ शिंदेंची देखील झोप उडवलेली आहे असा दावा जो आहे तो रोहित पवार यांनी केलाय। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलेलं आहे ते बघूयात। रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये असं म्हणत आहेत की एका इंटरनल सोर्सच्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्वे समोर आला असून त्यामध्ये अजितदादांच्या गटाला 7 ते 11 जागा, शिंदे साहेबांच्या गटाला 17 ते 22 जागा आणि भाजपला 62 ते 67 जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरली आहे। यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत। पुढे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये असं म्हटलंय की भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्यांनी परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर 6 ते 7 जागा अतिरिक्त देण्याची ऑफर त्यांनी अजितदादाला दिली आहे। त्यानंतर रोहित पवार हे आपल्या स्वतःच्या म्हणजे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाबद्दल देखील बोललेले आहेत। त्यामध्ये ते असं म्हणतात की कर्जत जामखेड संदर्भात तर कुछ भी करके अभी उसे वही पे रोको असं सांगितल्यानं कर्जत जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटरेस्टिंग होणार हे नक्की आहे। पण मीही या महाकाय शक्तीसोबत 2 हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते ते या महाशक्तीला दाखवून देतील असा विश्वास आहे, असा जो दावा आहे तो रोहित पवार यांनी आपल्या या पोस्टमध्ये केलेला आहे। त्यामुळे हा अंतर्गत सर्वे कितपत खरा आहे, रोहित पवारांचा हा दावा कितपत खरा आहे आणि हा अंतर्गत सर्वे जर खरा असेल तर निश्चितच देवेंद्र फडणवीस यांची, भाजपची, अजितदादांची आणि एकनाथ शिंदेंची झोप उडवणारा हा सर्वे आहे असं म्हणायला हरकत नाही। या सर्वेबाबत तुम्हाला काय वाटतंय? किती जागा विधानसभेला महायुती जिंकू शकेल? हा सर्वे खरा ठरू शकतो का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि मराठी मंडळीवर असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।